नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। रत्नागिरीतील 3 विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, या नेत्यांचं तिकीट फिक्स। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे। त्यातच कोकणात विधानसभेच्या जागा हा प्रतिष्ठेच्या होताना दिसत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांबाबत आता उद्धव ठाकरेंची शिवसेना अंतिम निर्णयापर्यंत आली आहे। कारण जिल्ह्यातील 5 पैकी 3 जागांवर उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार निश्चित केल्याची माहिती मिळत आहे। त्यामध्ये गुहागर, राजापूर आणि दापोलीच्या जागेचा समावेश आहे। यामध्ये दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव तर राजपूरमधून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी मतदारसंघाचा आढावा घेतला, पण अद्याप तरी उदय सामंत यांच्या विरोधात कोण उभं राहणार याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही। मुख्य म्हणजे चिपळूण विधानसभा जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। या चर्चेवेळी गुहागरमधून भास्कर जाधव यांच्यासोबत विक्रांत जाधव यांच्या नावाची देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। तेव्हा ठाकरे गटातून जोरदार उमेदवार लढत असताना ठाकरेंचा यावेळी विजय निश्चित होणार।